नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीने अनेक ठिकाणी सत्ता स्थापन केली असले तरी काही पंचायत समित्यांमध्ये मित्रपक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याने भाजपाला धक्के बसले आहेत। गेल्या 24 तासात 3 पंचायत समित्यांच्या सभापती उपसभापती निवडणुकीत महायुतीतीलच पक्षांनी वेगवेगळ्या राजकीय समीकरणामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले। पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या। सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये शिंदे गटाने काँग्रेसला पाठिंबा दिला, तर हवेलीतील राष्ट्रवादीने अपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली। पुणे जिल्ह्यातील जुन्नर पंचायत समितीत 16 सदस्यांपैकी शिंदे गट शिवसेनेचे 8, अजित पवार गट राष्ट्रवादीचे 6, भाजपाचा 1 आणि उद्धव ठाकरे गट शिवसेनेचा 1 सदस्य निवडून आला होता। सत्ता स्थापनेसाठी 9 सदस्यांची गरज होती। शिंदे गटाला भाजप किंवा ठाकरे गटाचा पाठिंबा आवश्यक होता, मात्र स्थानिक समीकरणे आणि भाजपाच्या वर्चस्वामुळे शिंदे गटाने ठाकरे गटाशी हातमिळवणी केली। यामध्ये शिंदे गटाच्या कमल शेळकंदे यांची सभापतीपदी तर ठाकरे गटाचे अमित ढोले यांची उपसभापती निवड झाली। ठाकरे गटाच्या एकमेव सदस्यांनी पक्षाच्या आदेशाला डावलून शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने हा निकाल लागला। परिणामी भाजप सत्तेबाहेर राहिला। सांगली जिल्ह्यातील मिरज पंचायत समितीत 22 सदस्यांपैकी भाजपाने सर्वाधिक 10 जागा जिंकल्या होत्या। राष्ट्रवादी अजित पवार गट 4, काँग्रेस 3, अजित गट 3 आणि शिंदे गट शिवसेनेला 2 जागा मिळाल्या। भाजपाला सत्ता मिळण्याची शक्यता असताना शेवटच्या क्षणी शिंदे गटाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला। यामुळे काँग्रेसच्या अवघ्या 21 वर्षात तन्वी सुनील कमलेकर यांची सभापतीपदी तर शिंदे गटाच्या ललिता शेजूळ यांची उपसभापती निवड झाली। भाजपाचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगली कामगिरी केली असली तरी मित्रपक्षाच्या भूमिकेमुळे सत्ता हुकली। पुणे जिल्ह्यातील हवेली पंचायत समितीत सत्ता स्थापनेसाठी 7 सदस्यांची आवश्यकता होती। निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 6 जागा, भाजपाने 4 तर शिंदे गट शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी 1 जागा जिंकली। राष्ट्रवादीला बहुमतासाठी 1 मताची गरज होती। अपक्ष सदस्य विद्या गायकवाड यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने युवराज हिरामन काकडे यांची सभापतीपदी आणि विद्या गायकवाड यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली। या 3 घटनांमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव स्पष्टपणे समोर आला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।